नमस्कार. आपल्याला कधी कधी असं वाटतं का की आयुष्याच्या या धावपळीत आपण कुठेतरी हरवूनच गेलोय, गोंधळ उडालाय. भगवद्गीता माहितीये, हा फक्त एक जुना ग्रंथ नाहीये. खरं तर तो आजच्या आपल्या गोंधळलेल्या आयुष्यासाठी एका GPS सारखा आहे, जो आपल्याला शांती आणि स्पष्टतेचा रस्ता दाखवतो. चला तर मग बघूया हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आपल्या आजच्या आयुष्यात कसा काय बदल घडवू शकतो. विचार करा, आयुष्यात जेव्हा सगळ्यात मोठं संकट उभं ठाकतं तेव्हा माणसाने नेमकं काय करावं, हा प्रश्न नाही का आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी छळतो. आणि गंमत म्हणजे संपूर्ण गीतेचं सार याच एका प्रश्नाभोवती फिरतं. ती एका जुन्या कथेला थेट आपल्या आजच्या वैयक्तिक संघर्षांशी जोडून टाकते. चला आपण थेट कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाऊया. कल्पना करा, महाभारत युद्धाला सुरुवात होणार आहे. शंख फुंकले गेलेत आणि ऐनवेळी या युद्धाचा जो मुख्य नायक आहे अर्जुन, तो चक्क खचून जातो. का? कारण समोर शत्रू म्हणून कोण उभा आहे? त्याचेच आजोबा, त्याचे गुरु, त्याचे भाऊ. आणि हे पाहून तो शस्त्र खाली टाकतो, तो लढायलाच नकार देतो. अर्जुनाचा संघर्ष अगदी टोकाचा होता. एका बाजूला त्याचं कर्तव्य एक क्षत्रिय म्हणून लढणं, आणि दुसऱ्या बाजूला त्याचेच प्रियजन ज्यांच्यावर त्याला बाण चालवायचा होता. तो इतका हताश झाला होता की तो म्हणतो, या महान लोकांना मारण्यापेक्षा ना मी भिक्षा मागून जगेन, ते परवडलं. केवढी मोठी द्विधा मनस्थिती असेल विचार करा. आणि त्याची अवस्था बघा. हे दुःख फक्त मनात नव्हतं, तर ते आता शरीरावर दिसायला लागलं होतं. तो म्हणतो, माझे पाय थरथर कापतायत, अंगाची लाही होतेय, आणि माझं गांडीव धनुष्य ते सुद्धा माझ्या हातातून निसटतंय. ह्यावरूनच कल्पना येते की त्याच्या मनात किती मोठं वादळ उठलं असेल. आणि अखेर अर्जुन पूर्णपणे हतबल होतो. तो कृष्णाला म्हणतो, माझ्याच लोकांना मारून मला सुख कसं मिळेल हे मला कळतच नाहीये. कृष्ण, तूच मला मार्ग दाखव, मी काय करू ते सांग. आणि हा क्षण महत्वाचा आहे, कारण इथे अर्जुन शरणागती पत्करतो. आणि इथूनच सुरू होतो श्रीकृष्णाच्या ज्ञानाचा तो अद्भुत प्रवाह. अर्जुन जेव्हा शरण येतो तेव्हा कृष्ण त्याला सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मूलभूत गोष्ट शिकवतात. ते म्हणतात, अर्जुन, तुझं लक्ष बाहेरच्या युद्धावर आहे, आधी आत बघ. ते त्याचे लक्ष बाहेरून हटवून आतल्या एका शाश्वत सत्याकडे वळवतात. आणि ते सत्य म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातला फरक. गीतेच्या संपूर्ण ज्ञानाचा पायाच मुळी या एका विचारावर आहे. तो विचार काय? तर बघा, हे शरीर नश्वर आहे, म्हणजे ते एक ना एक दिवस संपणार. पण आत्मा तो शाश्वत आहे, अमर आहे. शरीराला मारता येतं, पण आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, आग जाळू शकत नाही. म्हणूनच कृष्ण म्हणतात, हे अर्जुन, जे शहाणे असतात ना, ते मेलेल्यांसाठी शोक करत नाहीत आणि जिवंत्यांची उगाच चिंता करत बसत नाही. आणि हे समजायला किती सोपं करून सांगितले बघा. काय म्हणतात कृष्ण? ज्याप्रमाणे आपण जुने फाटलेले कपडे टाकून नवीन कपडे घालतो, अगदी तसंच आत्मा जुनं जीर्ण शरीर टाकतो आणि नवीन शरीरात प्रवेश करतो. खरंच किती सुंदर उपमा आहे ही. मृत्यूची भीती घालवण्यासाठी हा एकच विचार खरतर पुरेसा आहे. ठीक आहे, तर आत्म्याबद्दलचं सत्य तर कळालं, पण आता पुढे काय? आता आपण या तात्विक विचारांकडून रोजच्या जगण्यातल्या व्यावहारिक गोष्टींकडे वळूया. आणि इथे श्रीकृष्ण मांडतात कर्मयोगाची संकल्पना, म्हणजेच निस्वार्थ भावनेने कर्म करण्याचा मार्ग. मग कर्मयोग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे काम आहे ते करत राहायचं, पण त्याच्या फळाची म्हणजे रिझल्टची अपेक्षा करायची नाही, त्यात अडकून पडायचं नाही. अर्जुनाच्या त्या मोठ्या संकटावर हाच खरा उपाय होता. खरं तर या निस्वार्थ कर्माचे 3 सोपे स्तंभ आहेत. जणू काही एक फॉर्म्युलाच आहे हा. पहिला, आपलं कर्तव्य करा, जे काम तुमच्या वाट्याला आले ते करा. दुसरा, फळाचा त्याग करा, म्हणजे रिझल्टची चिंता सोडून द्या. आणि तिसरा, जे काही करताय ते एका उच्च हेतूसाठी करा, देवाला समर्पित करा. ह्या 3 गोष्टी आपण आपल्या कुठल्याही कामात वापरू शकतो, अगदी ऑफिसच्या कामापासून ते घरातल्या कामापर्यंत. पण थांबा, हे सगळं बोलायला जितकं सोपं वाटतं तितकं करायला आहे का? अजिबात नाही. का? कारण योग्य कर्म आणि शांतीच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर, सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपलंच मन, जे सतत अशांत आणि चंचल असतं. आणि गीता आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगते. ती म्हणते की आपले खरे शत्रू बाहेर कुठे नाहीत, ते आपल्या आतच बसलेले आहेत. कोण आहेत ते? मोह, क्रोध,
अहंकार, संशय आणि कधीही न संपणाऱ्या आपल्या इच्छा, हेच ते खरे शत्रू आहेत जे आपली शांती, आपलं सुख हिरावून घेतात. खरं युद्ध तर यांच्याशीच आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्ण एक अगदी स्पष्ट इशारा देतात. ते म्हणतात, ज्या व्यक्तीने मनाला जिंकलं नाही ना, त्याच्यासाठी त्याचं मनच त्याचा सगळ्यात मोठा शत्रू बनून काम करतं. किती खरं आहे हे. आत्मनियंत्रण किती महत्वाचं आहे हे या एका वाक्यातून कळतं. पण मग काहीच उपाय नाही का यावर? आहे. आणि इथेच गीता आपल्याला आशा दाखवते. ती सांगते की मनावर ताबा मिळवणं अवघड नक्की आहे, पण अशक्य नाही. जसं आपण रोज व्यायाम करून शरीर मजबूत करतो ना, अगदी तसंच सततच्या सरावाने आणि अलिप्ततेच्या भावनेने म्हणजे डिटॅचमेंटने या मनाला सुद्धा काबूत आणता येतं. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या शिकवणींना एकत्र करूया आणि गीतेचा तो अंतिम आणि सगळ्यात शक्तिशाली सारांश बघूया, जो आपल्याला खऱ्या अटळ अशा आंतरिक शांतीचा मार्ग दाखवतो. शांतीचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम स्वीकृती म्हणजे एक्सेप्टन्स. हे मान्य करा की बदल हा या विश्वाचा एकमेव कायमस्वरूपी नियम आहे. इथे काहीही कायम टिकणारं नाही. हे सत्य एकदा मनापासून स्वीकारलं ना की आपली अर्धी दुःख तिथेच संपून जातात. आणि हे वाक्य बघा, जे झालं ते चांगलंच झालं, जे होतंय ते चांगलंच होतंय आणि जे होईल ते सुद्धा चांगलंच होईल. हे फक्त एक वाक्य नाहीये, हा एक मंत्र आहे जो आपल्याला भूतकाळाच्या दुःखातून आणि भविष्याच्या चिंतेतून बाहेर काढतो. तो आपल्याला शिकवतो की वर्तमानात जगा आणि जे घडतंय ते स्वीकारायला शिका. आणि पुढे कृष्ण विचारतात, तू असं काय घेऊन आला होतास जे तुझं हरवलं? तू रिकाम्या हाताने आला होतास आणि रिकाम्या हातानेच जाणार आहेस. ही शिकवण आपल्याला सगळ्या भौतिक गोष्टींच्या आसक्तीतून, मोहातून मुक्त करते. खरंच आहे, जे आज आपलं आहे ते काल दुसऱ्या कोणाचं होतं, उद्या तिसऱ्या कोणाचं तरी असेल. मग उगाच माझं माझं करून त्यात अडकायचं कशाला? आणि या सगळ्या साधनेचं, या सगळ्या विचारांचं अंतिम बक्षीस काय आहे? तर ती आहे मनाची शांती. गीता सांगते, मनाची शांती हीच जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्या व्यक्तीने आपलं मन शांत ठेवायला शिकलं ना, त्याच्यापेक्षा श्रीमंत, त्याच्यापेक्षा समृद्ध या जगात दुसरं कोणीही नाही. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. त्या महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथी, त्याचे मार्गदर्शक स्वतः श्रीकृष्ण होते. पण आपल्या आयुष्याच्या रोजच्या युद्धामध्ये आपल्या या जीवन रथाचा सारथी कोण आहे? आपलं चंचल मन, आपली विवेकबुद्धी की आपलं अज्ञान? या प्रश्नावर विचार नक्की करा.